वर्षभर तरी राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार नसल्याची माहिती समोर आली। दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या सगळ्याला दुजोरा दिलाय, तर सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली। या अपघातग्रस्त विमानात 2 फ्लाइट रेकॉर्डर होते, ज्यातला डेटा रिकव्हर झाल्याचं कळतंय, तर राजकारणापासून ब्लॅक बॉक्स सुरक्षित नाही असा आरोप रोहित पवार करतायत। त्यामुळे आजचा दिवस ज्या सगळ्या पवार कुटुंबाच्या भोवतीच्या फिरणाऱ्या घटनांनी भरलेला होता। विलीनीकरणाचा मुद्दा संपला, अपघाताची सीबीआय चौकशीची मागणी दादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून म्हणजे आता सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीने केली, तर फ्लाइट रेकॉर्डरमधील डेटा डाउनलोड झालाय अशी माहिती येते। मात्र ब्लॅक बॉक्स राजकारणापासून सुरक्षित नाही अशी टीका रोहित पवारांनी केली। आणि अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणातली सगळ्यात मोठी अपडेट म्हणजे या विमानात 2 स्वतंत्र फ्लाइट रेकॉर्डर्स होते। अपघाताच्या वेळी दोन्ही रेकॉर्डर दीर्घकाळ तीव्र उष्णतेच्या संपर्कात आल्यामुळे त्याचं नुकसान झालं। मात्र फ्लाइट रेकॉर्डरमधला डेटा, त्यातली माहिती प्रयोगशाळेमध्ये यशस्वीरित्या डाउनलोड करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे। AAIB कडून तांत्रिक आणि प्रक्रियात्मक नियमांचं काटेकोर पालन करत योग्य तपास सुरू असल्याचं कळतंय। अपघातासंदर्भातले तर्कवितर्क टाळून प्रक्रिया नियमानुसार सुरू करण्यासाठी सहकार्य करावं अशी AAIB ने विनंती केली आहे। अजित पवारांच्या अपघातग्रस्त ब्लॅक बॉक्समधील DFDRची माहिती मिळवण्यात यश आलंय। ब्लॅक बॉक्समधील CVRची माहिती मिळवण्याचं काम सुरू आहे। अजित पवारांच्या विमानाला लागलेल्या आगीचं ब्लॅक बॉक्सनं मोठं नुकसान झालंय। ब्लॅक बॉक्समधील DFDRची माहिती मिळाली, मात्र CVR मधली माहिती अद्याप मिळालेली नाही असं कळतंय। अपघातादरम्यान दीर्घकाळ तीव्र आगीच्या झळा बसल्यानं या दोन्ही उपकरणांचं मोठं नुकसान झालं आहे। आपल्यासोबत आहेत विशाल बांगरे, विमान वाहतूक तज्ज्ञ आहेत। आपण विशाल बांगरेंकडे जाऊयात। विशाल बांगरेजी, या ब्लॅक बॉक्सला किती तापमानापर्यंत ती उष्णता झेलू शकतं आणि कितपत शक्यता आहे की पूर्ण सगळा डेटा आपल्याला मिळेल? डेटा जो त्यातला ब्लॅक बॉक्स मधला जो काही डेटाचा जो प्रकार आहे त्याचं सुरक्षेचं प्रत्येक विमानाचं पॅरामीटर्स असतं आणि टेम्परेचर, हाय टेम्परेचर झालं किंवा एक्सप्लोजन झालं किंवा कोणत्याही परिस्थितीत वॉटर डॅमेज जरी आपण जो प्रकार बघतो तरी सुद्धा तो सुरक्षित त्याच्यासाठी एक यंत्रणा असते आणि त्याला रिकव्हर करण्यासाठी त्याची वेगवेगळ्या स्तरावरील एक्सपर्टीज असतात। तर आता आपण जी काही माहिती आपल्याला सूत्राद्वारे इतर ज्या चौकशी संबंधित जी माहिती मिळून राहिलेली आहे त्याप्रमाणे त्याची माहिती विविध स्तरावर गेल्यावर आपल्या समोर येईल असं। या ब्लॅक बॉक्समध्ये CVR आणि DFDR असे 2 प्रकार आहेत, ज्यातला DFDRचा डेटा मिळालाय। तर हे काय प्रकार आहेत वेगवेगळे? DFDR प्रकार म्हणजे कसं, विशिष्ट जे काही संभाषण होतं ते लास्ट मिनिटला जे काही कन्व्हर्सेशन पायलट आणि जे एअरक्राफ्ट यंत्रणा आणि आमची ATF असतात, एअर ट्रॅफिक कंट्रोलरचं असतं, त्याचं संभाषण त्याच्यामध्ये असतं। त्यानंतर तांत्रिक काही बिघाडी जर त्या विमानात जर येत असतील त्याचा सुद्धा डेटा एक त्यामध्ये रेकॉर्ड होत असतो। तर ह्या सगळं विविध दोन्ही स्तरावरील वेगवेगळी जुळवणी केल्यानंतर त्याच्यावर निष्पन्न दिला जाईल। त्याच्यावर एक्सपर्टीज असतात, त्याच्या संबंधित एक्सपर्टीज आपापले ओपिनियन देतील। आपण आशा करूयात ही सगळी माहिती आपल्याला ब्लॅक बॉक्समधून मिळेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। दरम्यान याबद्दल काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे काय म्हणतात पाहूया। माहिती काढण्याचा प्रयत्न केला की ब्लॅक बॉक्स जळतो का, तर माझ्याकडे जी माहिती आलेली आहे ती अशी आहे। मॉडर्न स्टँडर्ड सच ॲज EUROKE-112, TSO-C123/TSO-C124 and related specifications require them to withstand high intensity fire of 1100 degrees centigrade, approximately 2000 degrees Fahrenheit, for 60 minutes, 1 hour. Some earlier or variant references mention 30 minutes, but the current prevailing requirement for large aircraft and solid state recorders is the 60 minutes exposure at 1100 degrees centigrade. हे जे नवीन जे स्पेसिफिकेशन्स आलेले आहे त्याच्याप्रमाणे 60 मिनिटापर्यंत म्हणजे 1 तासापर्यंत 1100 डिग्रीचं कन्सिस्टंट टेम्परेचर असेल तरच ब्लॅक बॉक्सला हानी होऊ शकते, जळू शकतो। त्यामुळे आता नम्रता, ब्लॅक बॉक्स फार महत्त्वाचा ठरणार आहे। या ब्लॅक बॉक्समध्ये शब्दशः अनेक प्रश्न हे अंधारात आहेत आणि त्याची उत्तरं मिळणार आहेत। एकीकडे रोहित पवार पत्रकार परिषदांवर पत्रकार परिषदा घेत आहेत, उद्याही पत्रकार परिषदा घेत आहेत आणि दरम्यान जी भीती त्यांनी मागच्या वेळी व्यक्त केली होती की कदाचित ब्लॅक बॉक्सच कथा मालफंक झालेला आहे असा दावा होईल, त्या दिशेनं काही घडामोडी घडतायत का? अर्थात आपण मात्र माध्यम म्हणून कोणत्याही कन्क्लुजनला, निष्कर्षाला येता कामा नये।
अगदी. आणि या बाबतीत आता CVR, DFDR ह्या सगळ्या डेटा नंतर तो डेटा खरं तर पब्लिक होणार का, ज्याची मागणी वारंवार पवार कुटुंबाकडनं करण्यात येते, हा खरा प्रश्न आहे.